युवी चल लवकर मार्केटला जायचंय भाजी घ्यायला बाबा. मला तुम्हाला नेहमी भाजी घ्यायलाच नेते. म्हणजे मला तू बाहेर कुठे नेत नाही. तू नेते रे बाबा. गेली कुठे? वैष्णोदेवीला. नेणार आहे तुला. तू नाही नेत. अरे बाबा नेणार आहे नेणार नाही आहे. नेत तू. असं हो चल मग आज तुला मी वैष्णोदेवीलाच नेते. चल चल तू चल. युवराजला असलेल्या वैष्णो मातेच्या दर्शनाची इच्छा आज मी पूर्ण करणार आहे. त्याला घेऊन आले मी मालाड मधल्या पूर्वेला असलेल्या सुभाष लेन मध्ये. इथे येण्यासाठी मालाड स्थानकावरून अवघ्या 5 मिनिटात पायी येता येतं. सुभाष लेनचा फलक आपल्याला पटकन दिसून येत नाही, पण हे जैन दुग्धालय दुकान जे दिसतंय तिथूनच हा गल्लीतला मार्ग आहे. आणि बघा आता आपण पोहोचलोय माता वैष्णोदेवी धाम मध्ये. हा आहे मंदिराचा एंट्रन्स. इथे खूप सुंदर असा गोमुखाचा नळ बसवलेला आहे. एरवी युवराजला हात धुवून म्हणून मागे लागावं लागतं. आज स्वतःहूनच तो हात धुवायला पुढे आला. नवरात्रीमध्ये 9 दिवस चालणाऱ्या या महाउत्सवामध्ये 1100 कन्यांचं पूजन करण्यात येतं. माता वैष्णोदेवी फाउंडेशन ट्रस्ट मार्फत येथे अत्यंत माफक दरात मेडिकल सेंटर चालवले जाते. मंदिर परिसरामध्ये अत्यंत छान नियोजन दिसतंय. इथेच लॉकरची व्यवस्था आहे. आपल्याला आपलं सामान तसंच चामड्याच्या वस्तू बेल्ट इथेच ठेवावे लागतात. मंदिरात नेता येत नाही. प्रथम दर्शने आपल्याला ही गुहा पाहताच असं वाटतं की खरी गुहा आहे, परंतु ही प्राकृतिक गुहा नसून माणसाने स्वतः बनवलेली आहे. या जागेवर या गुफेचं निर्माण कार्य इथल्या संस्थापकांनी खूप सुंदर रीतीने केलेलं आहे. या गुहेत आत शिरताच एकदम सुखद थंडावा असा जाणवतोय. आणि खरंच आपण सर्वच नशीबवान आहोत की आपल्याला आपल्या या मुंबई शहरामध्ये साक्षात वैष्णो मातेचं दर्शन घडतंय, आणि तेही एकदम जमीन सपाटीवरती. फार काही चढायला लागत नाहीये. सारे बोलो जय माता दी. प्रेम से बोलो जय माता दी. मिलकर बोलो जय माता दी. प्राचीन कथेनुसार जम्मू येथील कटरामधील परमभक्त श्रीधरच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याच्या इच्छेनुसार माता वैष्णो मातेने समस्त विश्वाला आपल्या अस्तित्वाचे प्रमाण दिले. आणि त्याच स्थळावरती प्राकृतिक गुफेत माता वैष्णोदेवीचा दरबार सजू लागला. या दरबारामध्ये हजेरी लावण्यासाठी दूर दूरहून अनेक लोक या यात्रेसाठी येत असतात. त्याप्रमाणेच मालाड इथल्या श्रीयुत गिरीश शाह, श्रीयुत जगदीश खक्कर, श्रीयुत किशोर वर्मा, श्रीयुत अनिल हिंगड आणि श्रीयुत हसमुख शेठ हे 5ही देवीचे भक्त मालाड येथून देवीच्या भाविकांसाठी वैष्णो मातेच्या यात्रेचे आयोजन करीत असतात. आणि 1999ला माता वैष्णो मातेच्या दर्शन यात्रेवरून परत आल्यावर या 5ही जणांच्या स्वप्नात माता वैष्णो देवीने दृष्टांत दिला आणि सांगितलं की माझं मंदिर येथेच करा. आणि देवीने प्रत्यक्ष मंदिर कुठे स्थापन करायचे हे देखील सूचित केलं. त्याप्रमाणेच 18 नोव्हेंबर 1999ला मालाड इथल्या या स्थानावर मंदिर निर्माण कार्याची सुरुवात झाली. आणि दिनांक 7 फेब्रुवारी 2001 या शुभदिनी मालाड इथलं वैष्णोधाम मंदिर सर्व दर्शनार्थींसाठी खुले करण्यात आले. वैष्णो मातेच्या दर्शनाला जाताना या गुहेमध्ये हा इथे पाण्याचा स्रोत दिसतो आहे. हा स्रोत बाणगंगा इथे असलेल्या या धारांची आठवण करून देतो. आणि आपले पाय हे स्रोतमधून जाताना साफ होऊन जातात, धुतले जातात आणि खूपच सुखद गारवा जाणवतो. ज्यांना या गुहेमध्ये वाकून चालता येत नसेल तर त्या दर्शनार्थींसाठी प्रत्यक्ष गाभाऱ्यामध्ये पोहोचण्यासाठी पुढून व्यवस्था केलेली आहे. देवीच्या गाभाऱ्यात समोरच्या बाजूस हनुमानजी आणि गणपतींचं आपण दर्शन घेतो. हे वैष्णो मातेचं स्वरूप प्रत्यक्ष जम्मू कटरा इथल्या वैष्णो मातेच्या दरबाराप्रमाणेच आहे. आणि साक्षात वैष्णो मातेच्या दृष्टांत दिल्यानुसार देवीच्या पिंडी कटरा जम्मू येथूनच आणलेल्या आहेत. आणि देवीच्या दरबारातून आणलेली अखंड ज्योत आजही येथे तेवत आहे.
मंदिर गाभाऱ्यातून बाहेर येताच आपल्याला इथे श्री नाकोडा भैरवनाथ महाराज, शंकर महाराज, पार्वती माता, श्री गणेश आणि कार्तिक स्वामींचं येथे दर्शन घडतंय. अवघ्या मुंबई नगरीमध्ये इथलं हे वैष्णोधाम हे प्रतिवैष्णव मंदिर म्हणूनच प्रचलित आहे. त्याचं कारणही तसंच. ज्याप्रमाणे मूळ स्थानावर म्हणजेच कटरा येथील वैष्णो मातेचं दर्शन आपण जेव्हा घेतो त्यानंतर आपल्याला भैरवनाथाचं दर्शन घेणं गरजेचं असतं, त्याप्रमाणेच येथे देखील मंदिराच्या वरच्या भागावरती भैरवनाथाचं मंदिर आपण पाहतोय. वैष्णो मातेच्या दर्शनानंतर भैरवनाथाचं दर्शन घेतलं की ही दर्शन यात्रा पूर्ण होते. काय मग घेतलंस की नाही दर्शन? मला इथली संरचना खूपच आवडली. इथे दर्शन घेऊन आपण आता पुन्हा दुसऱ्या रस्त्याने खाली उतरतोय. म्हणजे नवरात्रीमध्ये जे 10-15 हजार लोक इथे रोज येऊन दर्शन घेत असतात त्यांची इथे येण्या जाण्याची सोय देखील खूप छान ठेवलेली आहे. म्हणजे अशी दर्शनाची रांग बरोबर वरती दर्शन घेऊन दुसऱ्या रस्त्याने खाली उतरते, त्यामुळे जरा खूप सोयीचं वाटतंय. बघा, या छोट्याशा रस्त्याने आपण खाली उतरलोय आणि इथे आपल्याला सर्व गुरूंचे दर्शन घडतंय. इथे दत्त महाराजांची पण प्रतिमा दिसते, तसेच साईबाबांचीही प्रतिमा ठेवलेली आहे. त्यामुळे इथे सर्वच देवांचं दर्शन आपल्याला घडतं. खूप छान सुंदर नियोजन आहे. इथे नवदुर्गा मातेचं मंदिर आहे. नवरात्रीमध्ये नवदुर्गा मातांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि इथे 9 देवींचं आपल्याला एकाच ठिकाणी दर्शन घडतंय. त्यामुळे नवरात्रीमध्ये वैष्णोधाम मंदिरात अनेक भाविक इथे नवदुर्गांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशा नवदुर्गा मातांचं आपल्याला इथे दर्शन घडतं. आणि आई चामुंडा मातेच्या सुंदर स्वरूपाचं देखील आपल्याला येथे दर्शन घडतं. ज्या भाविकांना जम्मू कटरा येथे प्रत्यक्ष जाणे शक्य नाही अशा भाविकांसाठी स्वतः वैष्णो मातेनेच या मुंबई उपनगरातच राहून दर्शन देण्याचं नियोजन आखलेलं आहे. ही प्रचिती येथे येणाऱ्या प्रत्येकाला येते. युवराज, झालं की नाही दर्शन वैष्णो माता मंदिरचं? हो झालं ना. कसं वाटलं? चांगलं होतं, पण हे तर प्रतिवैष्णवाचा मंदिर आहे. आता मला जम्मू कटराला घेऊन जा. अच्छा, जाऊ 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 जाऊ. आता कटरा येथे देवीच्या मूळ स्थानावर मी युवराजला नेण्याचं आश्वासन दिलं. आता मी पश्चिम दिशेला आलोत मालाडमध्ये सोन्या मारुती मंदिरात दर्शन घेण्यासाठी. सुंदर तेजस्वी अशी ही हनुमंताची प्रतिमा. सर्वांनी दर्शन घ्या. जय श्रीराम, जय हनुमान. इथे हा शुद्ध तुपातला बुंदीचा प्रसाद आम्हाला या काकाने दिला. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. MM मध्ये जायचंय हा खाऊ खायला. MM मध्ये खिलवते मी मस्त खाऊ. माझ्या वडिलांचे मोठे बंधू म्हणजेच माझे काका श्रीयुत दत्तात्रय दशरथ यंदे हे स्वतः इथे मालाडमध्ये राहतात आणि त्यांच्या घरी गणपती असतो. तर दरवर्षी गणपतीला आम्ही मालाडला यायचो. तेव्हा या स्टेशनवर उतरल्यावर इथल्या MM ची लस्सी जी एकदम घट्ट अशी असते ती आम्ही खायचो. आणि म्हणजे भरपूर काही आठवणी आहेत या मालाडशी, पण मला ही स्पेशली ह्या MM ची मला आठवण होती, म्हणूनच आज मी युवराजला या MM मिठाईवाल्यांकडे घेऊन आलेली आहे. आणि इथला समोसा, ढोकळा, सुरळीची वडी, तसेच जिलेबी आणि इथल्या स्पेशल घट्ट लस्सीची चव घेतली. एकदम सुंदर अप्रतिम अशी ही लस्सी आहे. खरं सांगायचं झालं ना तर इथले इतर पदार्थ मला काही तितकेसे आवडले नाही, कारण का ढोकळ्यावरची मोहरी देखील कच्ची होती. त्यामुळे इथे पुन्हा आली तर मी फक्त लस्सीच घेणार असं ठरवलं. तुम्हाला सखी सुनैनाचा हा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समधून कळवा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त रहा, मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात.